तिथे दत्ता भरणेंचं शिवीगाळ प्रकरण पेटत चाललेलं आहे। तिथे शिवीगाळ झालेल्या कार्यकर्त्यांनी सुळेंकडून सुप्रिया सुळेंकडून भेट घेण्यात आलेली आहे। दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्यांची सुळेंकडून सुप्रिया सुळे यांनी भेट घेतलेली आहे। रोहित पवार यांनी थोड्याच वेळापूर्वी या बाबतीत भरणेंवरती टीका केली होती की पराभव दिसू लागल्यामुळे भरणे यांचा तोल गेलाय। सुप्रिया सुळे आता या कार्यकर्त्यांची भेट पण आता मगाशी ते कुठल्या सरकवाडीतले सस्तेवाडीत गेले होते ना, कुठली वाडी आधी सणसवाडी तिथं मी ते आजोबा होते, म्हटलं आम्ही तुमच्या पाया पडतो, म्हटलं हे असं ऐकायला मिळते तुम्हाला। चूक झाली माझी। सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि सांत्वन केलं। भरणे यांच्या शिवीगाळीचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल झालेला आहे आणि रोहित पवारांनी सुद्धा आता त्याचा मुद्दा बनवत थेट भरणे यांना पराभव समोर दिसू लागल्यामुळे मी ते आजोबा होते, म्हटलं आम्ही तुमच्या पाया पडतो, म्हटलं उन्माद बघायला मिळतोय अशा प्रकारची टीका। चूक झाली माझी। तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि मी त्याला सॉरी म्हटलं। पण आता मगाशी ते कुठल्या सरकवाडीतले सस्तेवाडीत गेले होते ना, कुठली वाडी आधी सणसवाडी तिथं मी ते आजोबा होते, म्हटलं आम्ही तुमच्या पाया पडतो, म्हटलं हे असं ऐकायला मिळते तुम्हाला। चूक झाली माझी। तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि मी त्याला सॉरी म्हटलं। पण आता मगाशी ते कुठल्या सरकवाडीतले सस्तेवाडीत गेले होते ना, कुठली वाडी आधी सणसवाडी तिथं मी ते आजोबा होते, म्हटलं आम्ही तुमच्या पाया पडतो, म्हटलं हे असं ऐकायला मिळते तुम्हाला। चूक झाली माझी। पहिले तर श्रीनिवास बापू आले, 15 मिनिटात तिथे पोहोचले आणि त्यांना धीर दिला। आता शर्मिला वहिनी आले, मी आले, आम्हाला सगळ्या म्हणजे मी आणि वहिनी आवर्जून घाईघाईने आलो, कारण का आम्हाला खूप वाईट वाटलं दोघींनाही की आमचा फार सुसंस्कृत मतदारसंघ आणि आपण मराठी माणसं अशीच होतो, आपण बापडी आहोत, हळवी आहोत आणि एखादा आपला सहकारी हा कुणासाठी लढतोय, म्हणजे वहिनींना आणि मामाला वाटते की आपल्यासाठी हा बाबा लढतोय आणि आता त्याला बिचारायला शिव्या घाला, तर त्याचं मला आणि वहिनींना फार वाईट वाटलं, म्हणून आम्ही दोघी धावत आलो।